हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. खूप महत्त्वाचा व्हिडिओ सेट जीएस मेडिकल कॉलेज मुंबई बद्दल आपण घेऊन आलेलो आहे. केएम हॉस्पिटल मुंबई बद्दल हा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये आपण स्टेट कोटा थ्रू जे ऍडमिशन झालेले आहे लास्ट ऍडमिटेड स्टुडंटचे, तर त्यांच्याबद्दल आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत की त्यांचा किती कट ऑफ होता लास्ट ऍडमिटेड स्टुडंटचा. त्याचप्रमाणे फीज स्ट्रक्चर बद्दल आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे कट ऑफ बद्दल डिस्कशन करत असताना आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की त्या स्टुडंटचा लास्ट ऍडमिटेड स्टुडंटचा किती ऑल इंडिया रँक होता, त्याचप्रमाणे किती स्टेट मेरिट रँक वरती ऍडमिशन झालेलं होतं, त्याचप्रमाणे कॅटेगरी वाईज या ठिकाणी कुठला कॅटेगरी रँक होता तो आपण या ठिकाणी डिस्कशन केलेला आहे. मार्क्स किती होते प्रिव्हियस इयरला ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. या वर्षी स्टेट मेरिट जो प्रिव्हियस इयरचा स्टेट मेरिट रँक होता त्या रँकला किती मार्क्स यावर्षी एक्सपेक्टेड आहे ते आपण डिस्कशन केलेलं आहे. हे जे मार्क्स मी कॅल्क्युलेट केलेले आहे हे ऑन द बेसिस ऑफ जो एनटीएने प्रिव्हियस डाटा रिलीज केलेला होता, कॉलेज वाईज सेंटर वाईज जे डाटा रिलीज केलेला होता त्यानुसार आपण या ठिकाणी हे मार्क्स कॅल्क्युलेट केलेले आहे. त्यामुळे एक प्रॉपर इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघावे जेणेकरून तुम्हाला कसलंही कन्फ्युजन या व्हिडिओच्या शेवटी राहणार नाही. माय डिअर फ्रेंड्स, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करावे. ओके, तर आपण या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा पॉइंट, इम्पॉर्टंट पॉइंट जे मला तुम्हाला सांगायचे आहे व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर, की सेट जीएस मेडिकल कॉलेज जे आहे हे वन ऑफ द ओल्डेस्ट अँड टॉप इन्स्टिट्यूट आहे इंडियामध्ये. त्यामुळे या कॉलेजमध्ये जो कटअप आहे, व्हेरियस फॅक्टर या कॉलेजच्या कटअप वरती या ठिकाणी कारणीभूत ठरतात. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जे महाराष्ट्र स्टेट स्टुडंट आहे यांनी सेंट्रल इन्स्टिट्यूट मध्ये किती ऍडमिशन घेतलेलं आहे, किती स्टुडंटनी सेंट्रल इन्स्टिट्यूट लाईक एम्स झालं, जिपमर झालं या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे जे हायर टॉप मेडिकल कॉलेज आहे इंडियामधले लाईक मौलाना आझाद मेडिकल कॉलेज दिल्ली, या मेडिकल कॉलेजमध्ये ज्यांनी ऍडमिशन घेतले, किती स्टुडंटनी या कॉलेजला प्रिफरन्स दिलेला, त्यानुसार सेट जीएस मेडिकल कॉलेज मुंबईचा कट ऑफ आपला डिपेंड असणार आहे. बिकॉज जितके जास्त स्टुडंटनी सेंट्रल कोट्यामध्ये ऍडमिशन घेतले त्यानुसार आपल्याला या मेडिकल कॉलेजचा कट ऑफ हा कमी झालेला दिसेल. जेवढे जास्त स्टुडंट सेंट्रल कोटा तेवढा आपला स्टेट कोटाचा कट ऑफ हा कमी लागेल. त्यामुळे खूप सारे फॅक्टर्स आहे या कॉलेजला कट ऑफ वरती परिणाम करत असतात. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघावे जेणेकरून तुम्हाला कसलंही कन्फ्युजन या व्हिडिओच्या शेवटी राहणार नाहीये. सगळ्यात पहिला आपण या कॉलेजचा या ठिकाणी फी स्ट्रक्चर बद्दल डिस्कशन करूया, की जे स्टुडंट, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे ज्या स्टुडंटला हायर मार्क्स असेल, जे सेंट्रल कोट्यातून ऍडमिशन घेऊ इच्छितात त्यांना सुद्धा या ठिकाणी ऑल इंडिया कोट्यातून जरी त्यांचं ऍडमिशन झालं, परंतु जर ते बिलॉंग टू महाराष्ट्र असेल तर त्यांना सेम फीज असणार आहे जे की स्टेट कोट्यातून आपण या ठिकाणी ऍडमिशन थ्रू घेणार आहोत. लाईक ओपन स्टुडंटसाठी 1,44,450 एवढी फीज असणार आहे. ओबीसी, एसटी, विजय, एनटी स्टुडंटसाठी 16,250 एवढी फीज असणार आहे. एससी स्टुडंटसाठी 11,250 एवढी फीज असणार आहे. ईडब्ल्यू स्टुडंटसाठी या ठिकाणी 81,600 एवढी फीज आपल्याला प्रिव्हियस इयर 2023-24 अकॅडमिक इयरसाठी होती. याही वर्षी नियर बाय एवढीच फीज आपल्याला वाचणार आहे. जर स्टेट कोट्यातून ऍडमिशन घेतले तरी सुद्धा सेम नियर बाय सेम फीज आहे. ओपन कॅटेगरीमध्ये 1,44,450 एवढी फीज आहे. ओबीसी, एसटी, विजय, एनटी या कॅटेगरीमध्ये आपल्याला 16,250 एवढी फीज आहे. एससी मध्ये आपल्याला 11,250 फीज, तर त्याचप्रमाणे ईडब्ल्यूएस मध्ये आपल्याला 81,600 एवढी फीज आहे. माय डिअर फ्रेंड, ज्या स्टुडंटला सेंट्रल कोट्यातून जर ऍडमिशन भेटत असेल तर त्यांनी नक्कीच सेंट्रल कोट्यातून ऍडमिशन घ्यायला हवे, जेणेकरून जे स्टेट कोट्यातील स्टुडंट आहे त्यांना या कॉलेजला प्रिफरन्स मध्ये टाकता येईल आणि त्यांना हे कॉलेज सिलेक्शन साठी जास्त चान्सेस आहे. माय डिअर फ्रेंड, बिकॉज ऑफ या ठिकाणी फीज जी आहे ती दोन्ही स्टुडंटला सेम आहे. जे ऑल इंडिया कोट्यातून सुद्धा ऍडमिशन घेणार आहे, परंतु जर ते डोमिसाईल महाराष्ट्र असेल तरी सुद्धा त्यांना सेम फीज या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे नक्कीच जे आपल्या महाराष्ट्र स्टेटच्या स्टुडंटचा त्यांनी सर्वांनी विचार करायला हवा. ओके, नेक्स्ट या ठिकाणी आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघूया. तर या ठिकाणी एससी कॅटेगरीमध्ये बघत असताना जो ऑल इंडिया रँक होता हा प्रिव्हियस इयरला 48,493 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती लास्ट स्टुडंट जो होता एससी कॅटेगरीचा त्याचा ऍडमिशन या ठिकाणी केएम हॉस्पिटल मुंबईला झालेलं होतं. ओके, नेक्स्ट स्टेट मेरिट रँक बघायचं झाला तर 3,967 एवढा स्टेट मेरिट रँक होता आणि कॅटेगरी रँक जर बघायचा झाला तर 149 एवढा कॅटेगरी रँक
रँक SC कॅटेगरीसाठी होता या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी प्रिव्हियस इयरला, तर मार्क्स 570 मार्क्स होते लास्ट ऍडमिटेड स्टुडंटचे. त्याचप्रमाणे 2024 मध्ये एक्सपेक्टेड मार्क्स आपल्याला 3967 या SML वरती आपल्याला 632 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स एक्सपेक्टेड आहे. या SML वरती एवढे मार्क्स एक्सपेक्टेड आहे, परंतु हे कॉलेज सेम मार्क्सवर भेटेलच असं अजिबात नाहीये. बिकॉज किती स्टुडंट या कॅटेगरीमध्ये SC कॅटेगरीमध्ये सेंट्रल कोटाला ऍडमिशन घेतील त्यावरून डिसाइड होईल की या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन भेटेल किंवा नाही भेटणार. हे होतं SC कॅटेगरीसाठी. यानंतर आपण ST कॅटेगरी बद्दल बघूया. ST कॅटेगरीमध्ये जो ऑल इंडिया रँक होता प्रिव्हियस इयरला 1,55,115 एवढा ऑल इंडिया रँक होता. त्याचप्रमाणे प्रिव्हियस इयरला 457 एवढे मार्क्स होते लास्ट स्टुडंटचे ऍडमिशन झालेले होते. माय डिअर फ्रेंड्स, मला या ठिकाणी ST कॅटेगरी बद्दल स्टेट मेरिट रँक आणि जे स्टेट मेरिट रँक होता त्यामध्ये थोडं कन्फ्युजन असल्यामुळे मी तो डाटा या ठिकाणी ऍड करू शकलो नाही. बिकॉज रॉंग इन्फॉर्मेशन ही कुठल्याच स्टुडंट पर्यंत जायला नको, हेच या चॅनलचं मोटिव आहे. माय डिअर फ्रेंड्स, ज्या वेळेस मला कन्फर्मेशन भेटेल त्यावेळेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ST कॅटेगरी बद्दल या ठिकाणी डाटा ऍड करून देईल. सर्वांनी काही दिवसांमध्ये या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करून घ्यावा आणि जे पण डॉक्युमेंट्स या ठिकाणी या व्हिडिओसाठी लागलेले आहे, ज्यामध्ये प्रिव्हियस इयरची स्टेट मेरिट रँक लिस्ट असो, त्याचप्रमाणे प्रिव्हियस इयरची कट ऑफ लिस्ट असो आणि फी स्ट्रक्चर, हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देणार आहे. ते सर्वांनी बघून घ्यावे. KM साठी कुठले डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट आहे ते सुद्धा मी या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍड करून देणार आहे. सर्वांनी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करावा. हे होतं ST कॅटेगरीसाठी. नेक्स्ट या ठिकाणी VJ कॅटेगरी बद्दल बघत असताना या ठिकाणी ऑल इंडिया रँक जो होता तो 10,491 एवढा ऑल इंडिया रँक होता अँड स्टेट मेरिट रँक या ठिकाणी 822 एवढा स्टेट मेरिट रँक वरती लास्ट दोनचे ऍडमिशन झालेले होते. परंतु या ठिकाणी जो कॅटेगरी रँक होता, कॅटेगरी रँक 8 वरती लास्ट स्टुडंटचं ऍडमिशन झालेलं होतं. हे होतं VJ कॅटेगरीमध्ये स्टेट मेरिट रँक आणि ऑल इंडिया रँक. नेक्स्ट मार्क्स बघायचे झाले तर 639 एवढ्या मार्क्स वरती लास्ट स्टुडंटचे ऍडमिशन झालेले होते आणि एक्सपेक्टेड मार्क्स जे या वर्षी आपल्याला 822 एवढ्या स्टेट मेरिट रँक वरती आपल्याला 680 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे. माय डिअर फ्रेंड्स, या SML वरती आपल्याला हे मार्क्स एक्सपेक्टेड आहे. परंतु या ठिकाणी पहिल्या सुद्धा सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी याच मार्क्सवरती हे कॉलेज भेटेल असं काही नाहीये. परंतु या SMLच्या आसपास जर आपला या ठिकाणी कॅटेगरी रँक हा 8च्या आसपास असेल तर नक्कीच आपल्याला हे कॉलेज भेटण्याचे चान्सेस आहे. हे होतं VJ कॅटेगरी बद्दल. नेक्स्ट NT1 कॅटेगरी बद्दल बघत असताना या ठिकाणी ऑल इंडिया रँक हा 16,278 एवढा ऑल इंडिया रँक होता, तर स्टेट मेरिट रँक 1,274 एवढे स्टेट मेरिट रँक वरती लास्ट दोनचे ऍडमिशन झालेलं होतं. NT1 कॅटेगरीमध्ये जो कॅटेगरी रँक आपल्याला बघायला भेटलेला होता तो 9 एवढा होता. त्याचप्रमाणे मार्क्स 625 मार्क्स होते, तर यावर्षी एक्सपेक्टेड मार्क्स आपल्याला 1,274 एवढ्या स्टेट मेरिट रँक वरती 670 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स एक्सपेक्टेड आहे NT1 कॅटेगरी बद्दल. नेक्स्ट NT2 कॅटेगरी बद्दल बघूया तर ऑल इंडिया रँक होता 7,797 एवढा ऑल इंडिया रँक होता. स्टेट मेरिट रँक 592 एवढा स्टेट मेरिट रँक होता. कॅटेगरी रँक NT2 कॅटेगरीमध्ये 14 एवढ्या कॅटेगरी रँक वरती लास्ट दोनचे ऍडमिशन या ठिकाणी KM हॉस्पिटलमध्ये झालेलं होतं, सेट GS मेडिकल कॉलेजमध्ये झालेलं होतं. हे होतं स्टेट मेरिट रँक. त्याचप्रमाणे मार्क्स बघायचे झाले 2023 मध्ये 647 एवढ्या मार्क्स होती लास्ट दोनचे ऍडमिशन झालेले होते आणि 2024 मध्ये एक्सपेक्टेड मार्क्स बघायचे झाले तर 685 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स होते NT2 कॅटेगरीमध्ये. हे होतं NT3 कॅटेगरीमध्ये आपल्याला 5,817 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती लास्ट दोनचे ऍडमिशन झालेले होते. त्याचप्रमाणे 445 एवढा स्टेट मेरिट रँक होता अँड 12 एवढ्या कॅटेगरी रँक वरती लास्ट दोनच्या या ठिकाणी ऍडमिशन झालेले होते. मार्क्स बघायचे झाले तर या ठिकाणी 655 एवढ्या लास्ट ऍडमिटेड स्टुडंटचे मार्क्स आपल्याला प्रिव्हियस इयरला बघायला भेटलेले होते. त्याचप्रमाणे 445 एवढ्या स्टेट मेरिट रँक वरती आपल्याला या वर्षी 690 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स दिसायला भेटेल. हे होतं NT3 कॅटेगरी बद्दल. नेक्स्ट OBC कॅटेगरीमध्ये सेम आपल्याला या ठिकाणी ऑल इंडिया रँक 5,775 वरती लास्ट ऍडमिशन झालेले होते. स्टेट मेरिट रँक 441 एवढे स्टेट मेरिट रँक होता आणि 94 एवढ्या कॅटेगरी रँक वरती OBC कॅटेगरीमध्ये ऍडमिशन झालेले होतं. खूप महत्वाचा पॉइंट आहे. माय डिअर फ्रेंड्स, मार्क्स जर बघायचे झाले तर 655 मार्क्स होते आणि 441 एवढ्या
स्टेट मेरिट रँक वरती या वर्षी सेम 690 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स आपल्याला एक्सपेक्टेड आहे होतो ओबीसी कॅटेगरीमध्ये. नेक्स्ट ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये बघायचे झाले तर 5683 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती प्रिव्हियस इयरला लास्ट वनचे ऍडमिशन झालेले होते. स्टेट मेरिट रँक 437 होता आणि 50 एवढा कॅटेगरी रँक होता ईडब्ल्यूएस मध्ये ऍडमिशन झालेल्या लास्ट वनचे आणि 655 एवढे मार्क्स होते. त्याचप्रमाणे एक्सपेक्टेड मार्क्स बघायचे झाले तर 690 प्लस मायनस 5 एवढ्या मार्क्स वरती ईडब्ल्यूएस कॅटेगरी मध्ये या वर्षी आपल्याला मार्क्स बघायला भेटेल 437 एवढ्या SML वरती. ओके, नेक्स्ट आपण ओपन कॅटेगरी बद्दल बघूया. ओपन कॅटेगरीमध्ये जो ऑल इंडिया रँक होता 3331 एवढा ऑल इंडिया रँक होता. स्टेट मेरिट रँक या ठिकाणी 259 एवढा स्टेट मेरिट रँक होता आणि लास्ट ऍडमिशन झालेल्या स्टुडंटचे 666 एवढे मार्क्स होते लास्ट इयरला आणि या वर्षी आपल्याला 259च्या आसपास या वर्षी 695 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स या ठिकाणी बघायला भेटेल. थँक्यू सो मच माय डिअर फ्रेंड्स.